अशी घेणारे मॅडम सस्पेंड केला. मी मारूचे गाड्या उपसी मी माती काम बाबासाहेबांची ओळख दुसरी मला सस्पेंड करायला करू शकता. मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. कोणताही जाती भेद नाही. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक कोणामुळे आहे? भारतीय संविधानामुळे. आणि संविधान 2 वर्ष 18 महिने 11 दिवस या संविधानाला तयार करण्यासाठी कोणाला लागले तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाला या देशामधल्या शोषित वंचित पीडित वर्गाला आपले हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी हे भारतीय संविधान 1950 साली म्हणजे 26 जानेवारी 1950 साली या देशामध्ये लागू झालं. आणि आज त्याच्यामुळेच मी आज तुमच्या समोर बोलतोय, त्या संविधानामुळेच. आणि अशी ताकद कुठल्याही जाती आणि धर्माच्या ग्रंथामध्ये नाहीये जी ताकद या भारतीय संविधानामध्ये आहे. पण या देशामधले या राज्यामधले काही बांडगुळ आहेत. जे साधा माणूस होता एक ठीक आहे, जे जाती द्वेषातून अशी कामं करायची. पण हे संविधानिक पदावरती म्हणजे जे गिरीश महाजन साहेब आहेत ते संविधानिक पदावरती काम करतायत. मंत्री ते महाराष्ट्र राज्याचे. पण त्यांना हे संविधानिक पद, हे मंत्रीपद हे कसं मिळालं? कसं मिळाले? हे भारतीय संविधानामुळे मिळालेलं आहे. राजाच्या पोटी राजा जन्माला येऊ नये म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधला जो गरीब असेल अत्यंत आणि या देशामधला श्रीमंत जरी असला तरी त्याला एकाच मताचा अधिकार दिलेला आहे. आणि त्याच्यावरच आज लोकशाही राहिलेली आहे. असे असताना नाशिकमध्ये 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी असे असताना एक महिला वनरक्षक कर्मचारी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी लेक आहे ती, जिला वाटलं की बाबासाहेबांचं नाव आता घेतील नंतर घेतील, त्यांचे कान आतुर झाले होते ऐकण्यासाठी, त्यांच्या बा भीमाचं नाव ऐकण्यासाठी. पण काही जातीय द्वेष आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व कमी करण्याच्या उद्देशाने काही बांडगुळ त्यांचं नाव घेणं नाकारतात. का तर त्यांना वाटतंय की आपण दुसऱ्या कुठल्या पाकिस्तानच्या दुसऱ्या किंवा नेपाळच्या या राज्यघटनेवर तुम्ही जगत नाही किंवा तुम्ही संविधानिक पद प्राप्त करू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला भारतीय संविधान लागतंय. आणि माझं सांगणं आहे त्या झाकणझुल्यांना प्रत्येकाला की 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट ह्याच्यामधला फरक पहिला ओळखून घ्या. 26 जानेवारी म्हणजे प्रजेची सत्ता आलेली आहे. आणि कशामुळे आलेली आहे? लोकशाहीमुळे, मतदानामुळे आलेली आहे, मतदानामुळे. आणि ते मतदानाचा अधिकार आपल्याला भारतीय संविधानामुळे मिळतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.